तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मुख्यमंत्री फडणवीसांनी आज माहितीची बैठक बोलावली. विधान परिषदेच्या उर्वरित जागांचा तिढा सुटण्याची शक्यता. पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी, तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अचानक दिल्ली गाठत अमित शहांची भेट. रविवारच्या शिंदे शहांच्या भेटीबाबत कमालीची गुप्तता. भेटी दरम्यान शिक्षण सम्राट असलेला माजी मंत्री उपस्थित, सूत्रांची माहिती. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक भाजप आमदारासोबत. भाजपसाठी विक्री साईन दाखवताना काँग्रेस नगराध्यक्षांचा फोटो. वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील नगराध्यक्ष भास्कर ननावरे बंटी भांगडी यांसोबत. इराणवर अमेरिकेचा मोठा हल्ला. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ सुरुंग पेरणाऱ्या बोटी नष्ट. अब्बास बंदरामधील मोठे स्फोट. IRGCच्या बोटीवर क्षेपणास्त्र प्रक्षेपकावर अमेरिकेचा हल्ला. दिल्लीमध्ये सीएनजी दरामध्ये प्रति किलो 2 रुपयांची वाढ. दिल्लीमध्ये नवीन सीएनजी दर 83 रुपये 9 पैसे प्रति किलोवर पोहोचले. कालपर्यंत सीएनजीचा दर 81 रुपये 9 पैसे होता. इंधन मिळेल की नाही या भीतीनं 20% मागणी वाढली आहे. पुरवठ्यावर ताण येण्या इतपत साठेबाजी करू नका. पेट्रोल डिझेलवर मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला. डिझेल मिळत नसल्यानं रावेर, यावल आणि सावदा परिसरात 50च्या वर केळीचे ट्रक थांबून राज्यभरात जाणारी केळीची निर्यात ठप्प. शेतकऱ्यांच्या मालावर मोठा परिणाम. ठाणे विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा. उमेदवार म्हणून बवियाच्या क्षितिज ठाकूरांची एंट्री होण्याची शक्यता. रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची आज बैठक. विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज जिल्हा प्रमुखांची बैठक. बैठकीआधी साताऱ्यामधील जिल्हा प्रमुखाचा भावनिक पत्र लिहून राजीनामा. 30 वर्ष निष्ठेनं काम करून योग्य दखल मिळाली नाही, संजय भोसलेंची नाराजी. शासकीय कांदा खरेदीच्या दरामध्ये 3 रुपये 45 पैशांनी वाढ. ग्राहक व्यवहार विभागाचा मोठा निर्णय. 15 रुपये 80 पैसे दरानं शासकीय उन्हाळी कांद्याची खरेदी होणार. रोहित पवार आज मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन करणार. कांद्याची किमान 25 रुपये किलोनं खरेदी देण्याची मागणी. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन. अमरावतीमध्ये 24 तासात 7 जणांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता. बेघर बेवारस व्यक्ती उष्माघाताचे बळी ठरत असल्याचं चित्र. अमरावती जिल्ह्यामध्ये तापमान 45 अंशांच्या पुढे. विदर्भात पुढील 9 दिवस उष्णतेचा अलर्ट. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्ये देशामधलं सर्वाधिक 47.2 अंश सेल्सिअस तापमान. तर अमरावतीमध्ये 2 दिवसात उष्माघाताचे 3 बळी. राजधानी दिल्लीमध्ये भीषण उष्णतेची लाट. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. दिवसभरासह रात्रीच्या तापमानानं सुद्धा रेकॉर्ड मोडले. 14 वर्षातील सर्वात उष्ण रात्रीची नोंद. TCS प्रकरणामध्ये MIM नगरसेवक मतीन पटेलची 8 तास SIT चौकशी. मतीननं घर मालकाकडून चावी निदाखालला दिल्याचा जबाब. मतीन पटेलचा जप्त केलेला मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे. ओंदू अशोक खराची प्रॉपर्टी ईडीकडून जप्त. खराच्या अनेक बेनामी मालमत्तांचे रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणं ईडीच्या ताब्यात. मर्सिडीज कार, 1 कोटी 12 लाख रुपयांच्या दागिन्यांसह 2 कोटी 25 लाखांची रोकड जप्त. 2047 पर्यंत मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचा राज्य सरकारचा मोठा संकल्प. SRA कडून 2030 पर्यंत 7 लाख झोपड्यांच्या पुनर्वसनाचा महत्वाकांक्षी आराखडा. महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्क्लेव्हमध्ये मोठी घोषणा. शालेय साहित्य 20 ते 25% महागलं. सराव संच, व्यवसाय, वह्या, दप्तर, चित्रकलेच्या साहित्यांच्या किमती वाढल्या. वाढत्या महागाईची शालेय साहित्याला सुद्धा झळ. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.